आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि चटकदार कढी। त्याच्यासाठी आपण दही घेतलेलं आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्चे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे। आता आपण त्या दह्यामध्ये थोडीशी हळद आणि बेसन पीठ टाकून ते व्यवस्थित ढवळून घेऊया। त्याच्यामध्ये गाठी नाही पडल्या पाहिजे अशा हिशोबाने व्यवस्थित ढवळून घ्यायचे। तुम्ही जर माझ्या पद्धतीने कढी बनवली तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही व खायलाही खूप टेस्टी लागेल। बरेचदा महिला काय करतात की कढीला उकळी आणतात, कढी कधीही उकळायची नाही। कढीला उकळी आणली की कढी फुटते। आता आपलं ताक ढवळून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया। व्यवस्थित ढवळून झालेलं आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी व मोहरी तडतडून घेऊया। जिरी आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे। त्याच्यामध्ये लगेच आपण खुडलेलं लसूण घालून घ्यायचं आहे, तो पण छान लालसर होऊन द्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये लगेच थोडीशी फ्लेवरसाठी थोडी कोथिंबीर टाकायची। अशी तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर कढीला खूप छान फ्लेवर येतो। आता त्याच्यामध्ये आपण ते ताक ओतून घेऊया। इतकी साधी व सोपी रेसिपी आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी व खायलाही इतकी चविष्ट लागते। उन्हाळ्यामध्ये शक्यतो कोणतीही भाजी खावीशी वाटत नाही, त्याच्यामुळे कढी बनवून खाल्ल्यास तोंडाला चव येते। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। लक्षात ठेवायचे आपल्याला कढी उकळवायची नाहीये, फक्त थोडीशी फुगली की कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला जर कढी घट्टसर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करायचे आणि पातळ आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता। तर तयार झालेली आहे आपली चवदार व चटकदार कढी। तुम्हाला जर ही कढीची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।